तुम्ही बाजूला दादा विचारलं म्हणून मी बोलले दादा ना अरे स्कॅनर पैसे घेतले त्यांनी काय बोलले दादा मी मोबाईल बघत बसलो होते दादा विचारलं मी पण जाऊन या तुम्ही आज बोलला की प्रेम आहे विकासला थोडा अजून बोल सर ना रेल्वेवरती आज 2.5 करोड लोकांचं प्रेम आहे म्हणून तर ते 2.5 कोटी लोक प्रवास करतात. बस अशी सरळ नाही जाऊ शकत. माझा प्रिमायसेस आहे ना, माझ्या प्रिमायसेस मध्ये जो आहे त्याच्या बाहेर त्यांनी केलं तर ती माझी जबाबदारी पण नाही आहे तसं माझ्या नाही रेल्वे फाईन लावू शकते ना सर. कोणाला ती बाहेर आरटीओ वाल्यांनी केलं पाहिजे. नाही सर तुम्ही पण ऍक्शन घेऊ शकता जर तुम्ही हे पाहिजे अतिरिक्त तुम्ही रेल्वेच्या नावाखाली जर अतिरिक्त जागा वापरत असतील तुम्ही पण फाईन लावू शकता. त्याच्यामध्ये ती फाईन आहे ना, मला तिकडे मी नाही फाईन लावत, ते माझं डिपार्टमेंट असतं, कमर्शियल डिपार्टमेंट. ऐकून घ्या कसं असतं. इव्हन आता बघा प्लॅटफॉर्मच्या बाहेर आता तिथे कोण काल परवा एक डेड बॉडी सापडली 1-1.5 महिन्यापूर्वी. कुठे माहिती आहे का, पार्किंग मध्ये. ती पण महिना घेतली जागा, जागेत जाते पोलीस स्टेशनच्या लोकपाडा पोलीस स्टेशनच्या काही ठराविक मध्ये काय करतो आपण ते सर्व पाण्याचा निचरा हा जे पाणी तिथे जमावत होतं ना वरून आपण आता पलीकडे फेकतो पाणी डायरेक्ट तिकडे पाठीवर तिकडे ड्रेनेज आहे ना मोठं. हो मोठं हा ते त्याला जाऊन कनेक्ट करतो. म्हणजे तिथं आता 1 नंबरच्या बाहेर पाणी साठ. ते केलं. तर तुम्ही आता रेल्वे कमिटीवर किती जण आहे तुम्ही आता? 5 जण. 5 जण. तुमची मुदत संपली? हो. कधी संपली? मागच्या महिन्यात. 2 नंतर गाडी पण ओढू शकत नाही, 2 व्हीलर पण ओढू शकत नाही, ती पुढे मागे करायला लावते. एवढ्या खचून त्यांनी गाड्या लावते. सायकल असतात, सायकलचे डबे लावलेले असतात. आता एक जण रॅट रिकामं करावं. आणि बघायला तर स्वच्छता आहे. आम्ही नेलो बघा. तिथे स्वच्छता असते, सर्व काय असते. पण आता काय लोक प्रत्येक वेळेला माझं तिथे मनुष्य एका तुम्ही नाही तुम्ही जाऊच शकत नाही. कोणीतरी प्रॉपर हे पाहिजे ना तिथे. नाही आहे ते कमर्शियल डिपार्टमेंटचे. आज ठाणे ते बोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सेवा 172 वर्षापूर्वी दुपारी 2:30 वाजता चालू झाली होती आणि त्याला 172 वर्ष पूर्ण झालेली आहे. आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर 2वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे. नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे. कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या परंतु ह्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे. रोजचे 7.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात. संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात. वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतो आहे. वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात का त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरने काम करावं एवढीच 172व्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे. ज्या काही तक्रारी केल्यात त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्याच शुभेच्छा.